नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि लक्ष्मीपूजनाच्या पण हार्दिक शुभेच्छा. तसं पाहायला गेलं तर आता IBPS आणि TCS ज्या प्रमाणे एक्झाम घेत आहेत त्या एक्झाम खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याच्यामध्ये आता पुढील काही काळामध्ये इलेक्शन नंतर, महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर किंवा दरम्यान जे शेड्यूल ठरलेले आहे त्यानुसार ज्या जाहिराती येतील त्याच्यामध्ये काही जाहिराती आहेत आणि नंतर येणाऱ्या पण जाहिराती आहेत. त्याच्यामध्ये नगरपंचायत, नगर परिषद, गट आणि TCS घेणार आहे. एक्झाम कोण घेणार आहे ते पण लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण IBPS घेणार आहे. वखार महामंडळाची IBPS घेणार आहे. GMC नाशिकची IBPS घेणार आहे. छत्रपती संभाजीनगर मनपा IBPS घेईल किंवा TCS घेईल, थोडं कन्फ्युजन आहे. रेशीम संचालनाची एक्झाम TCS घेईल. कृषी विद्यापीठाची एक्झाम TCS घेईल. तलाठीची एक्झाम TCSच घेईल. खादी व ग्राम उद्योग महामंडळाची एक्झाम IBPS घेईल. सहाय्यक गुप्तवार्ता SID अधिकारी हे IBPSच घेईल आणि IBPS घेईल. मनपा आणि GMCच्या सर्व एक्झाम IBPS घेईल. बहुजन कल्याण विभागाची एक्झाम TCS घेईल. मृदा जलसंधारण एक्झाम IBPS घेत आहे. मनपा एक्झाम TCS घेईल. मनपाच्या ज्या एक्झाम आहेत त्या TCS घेईल आणि इतर DCCच्या एक्झाम ह्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन घेतील. त्याच्यामध्ये कधी IBPS पण घेऊ शकतं. जसं की आता रिसेंटली जी होणारी DCC सिंधुदुर्ग आहे ते IBPS घेत आहे. त्याच्यामध्ये बँकिंगच्या एक्झाम, बँकची तयारी करणारे मुलं जास्त लागतील हा माझा अंदाज आहे. बाकीचे पण लागू शकतात. आणि इतर DCCच्या जी जाहिराती येणार आहेत त्याच्यामध्ये क्लर्क, शिपाई आणि ड्रायव्हर अशा जाहिरात असतात, पण क्लर्कची पदं जास्त असतात. शिपाईची थोडी कमी राहतील, पण ड्रायव्हरची वगैरे त्या राहतील. बाकीच्या इतर एक्झाम पण येणार आहेत. तर तुम्ही थोडं तयारी करत राहा, थोडं टचमध्ये राहा. आता हे 10 ते 15 नोटिफिकेशन आहेत जे की आता ग्रुपवरती फिरत आहेत. त्याच्यामधले कमीत कमी 8 ते 10 नोटिफिकेशन तर नक्की येतील, त्यात काही शंका नाही. हे बाकीचे पण येतील, पण हे जे आहेत ते नियोजित असतील असा अंदाज आहे. जे येणार आहेत बाकीचे ते पण येतील. तुम्ही तयारीत राहा, तयारी करत राहा. माझं तर म्हणणं आहे ह्याच्यातले भरपूर एक्झाम द्या. ज्यांना जर शक्य आहे त्यांनी सगळे जरी दिले तरी चालते. तुम्हाला पॅटर्न आणि TCS आणि IBPS मधला डिफरन्स पण कळेल आणि एक तुम्हाला अंदाज येईल की तयारी कशा स्वरूपाची पाहिजे. तर तयारी करत राहा. मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता आणि GS या सगळ्यांची तयारी करा. एकत्रित तयारी करा. सगळ्या सब्जेक्टला वेटेज आणि वेळ द्या. तुम्ही चांगलं करा. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम.